तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोयाबीन विक्री नोंदणी प्रक्रियेकरिता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुका खरेदी विक्री संघ कार्यालय परिसरात 31 ऑक्टोबरच्या रात्रीपासून शेतकऱ्याची तुफान गर्दी झाली होती। या ऑफलाईन नोंदणीकरिता तालुका परिसरातील जवळपास 2000 शेतकरी उपस्थित होते, परंतु ऑनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन असल्याने 2 तासात जवळपास 5 ते 7 शेतकऱ्यांच्या नोंदणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला। यामुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात शेतकऱ्यांचा एकच गोंधळ निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे जळगाव नांदुरा महामार्गावरील वाहतूक सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच खरेदी विक्री प्रशासनाच्या वतीने पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना समजण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु 2000 शेतकऱ्यांची नोंदणी करणे कठीण असल्याने अखेर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया रद्द करून ऑफलाईन पद्धतीने सोयाबीन विक्रीची नोंदणी केली जाणार नसल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका खरेदी विक्री कार्यालयाचा परिसर खाली केला। अखेर समाधान उर्फ नानासाहेब पाटील जिनिंग संस्थेच्या वतीने येणाऱ्या सोमवारपासून ऑनलाईन पद्धतीने सोयाबीन नोंदणी प्रक्रिया केली जाईल अशी माहिती शेतकऱ्यांना दिली गेली आणि याबाबतची सविस्तर माहिती येत्या 2-3 दिवसात प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दिली जाईल असा निर्णय अखेर घेण्यात आलाय। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।